नमस्कार मंडळी, मी पद्मकरण स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तथागत गौतम बुद्ध, त्यांचं जीवन आणि त्यांचे विचार आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक वाचतो आहे. आपण पहिला व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण तथागतांचं कुळ काय होतं त्याविषयी बोललेलो आहोत आणि तो वाचलेला आहे. आपण या पुस्तकातला प्रथम खंड त्यातला पहिला भाग, जो जन्मापासून ते परिव्रज्येपर्यंतचा भाग आहे, त्यातला आपण कुळ वाचलेला आहे. आणि आज आपण तथागतांचे पूर्वजांविषयी वाचणार आहोत. थेट वाचायला सुरुवात करतो. शाक्यांच्या राजधानींचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे. म्हणजे तथागतांचे पूर्वज जिथे राहिले होते कपिलवस्तू, ते नाव कपिलवस्तू हे नाव एका बुद्धिवादी तत्ववेत्त्याच्या नावावरून पडलेलं होतं. याचा अर्थ असा होतो की भगवान बुद्धांचं बालपण जिथे ते वाढले त्या संपूर्ण भागाला, त्यांच्या राजधानीला एका तत्त्वज्ञानाचा आधार होता. त्या विचारांमध्ये ते वाढले होते. त्यांना एक वैचारिक भूमिका होती. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. म्हणजे शाक्य कुळामधला हा पहिला पुरुष असावा. सिन्हू नावाचा त्याला एक मुलगा होता. म्हणजे जयसेनला सिन्हू नावाचा एक मुलगा होता. या सिन्हूचा विवाह कच्चनाशी झाला होता आणि या दोघांना शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन व अभितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिन्हूला अमिता व प्रमिता या नावांच्या 2 कन्या होत्या. म्हणजे जयसेन पहिला पुरुष, त्याचा मुलगा सिन्हूचा विवाह झाला कच्चनाशी आणि या दोघांना 5 पुत्र आणि 2 पुत्री होत्या. या 7 मुलींपैकी महत्त्वाचे कोण तर शुद्धोदन हे तथागतांचे फादर, बाबा. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. आता आपण शुद्धोदनाविषयी बोलू. शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. म्हणजे शुद्धोधनाचा वंश कोणता तर शाक्य, आणि त्यांची होणारी पत्नी महामाया यांचं काय होतं वंश कोलीय वंशातील त्या होत्या. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने मोठ्या शौर्याचा परिचय दिला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. म्हणजे शुद्धोधन एक शौर योद्धा होता, क्षत्रिय होते ते मुळात. आणि त्यांनी 2 लग्न केलीत. एक महामाया आणि महामायेचीच मोठी बहीण महाप्रजापती यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. अर्थातच ते राजे होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालवावे लागत. तो ऐशाआरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. बघा, तथागतांचे पिताजी, फादर, बाबा सगळं आहे. श्रीमंत आहेत, मोठी जमीन आहे, बंगले आहेत, महाल आहेत. तरीही तथागत हे सगळं ऐशाआरामाचं जीवन सोडून जातात, मानवाच्या कल्याणासाठी सोडून जातात. हे एक महत्त्वाचं नोंदवायचं आहे. आपण तथागतांच्या पूर्वजाविषयी बोललो. खूप संक्षिप्तपणे छोटंसं त्यांचं पूर्वजांची वंशावळ आहे आणि ज्याच्या
जास्त खोलात काही बाबासाहेबांनी दिलेलं नाही आहे. तथागतांचे विचार महत्त्वाचे आहेत, त्याचा तो खूप मोठा पुढे भाग येणारच आहे. त्यांचे पूर्वज एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे सगळं करतो आहे. तुम्हाला आवडला असेल तर लोकांना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण की हळूहळू आपण जसे जसे प्रोग्रेस होऊ तसं तसं आपल्याला बुद्ध तत्त्वज्ञान कळत जाणार आहे आणि आपण हा सगळा प्रवास सोबत करूयात, एवढंच मी सांगू इच्छितो.